नमस्कार मित्रांनो, सध्या सर्वत्र हीट वेव्हची चर्चा सुरू आहे आणि जेव्हा जेव्हा हीट वेव्हची चर्चा होते आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले येतं दिवसा वाढणारं तापमान, दिवसाचं पडणारं ऊन. पण मागच्या काही दिवसांमध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी जगभरात किंवा स्पेसिफिकली भारतामध्ये झालेल्या टेम्परेचर चेंजेस बद्दल काही स्टडी केली आहे. स्टडी खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही 1900 ते 2018 मध्ये भारतामध्ये झालेली तापमान वाढ बघाल तर त्यामध्ये 0.7 डिग्री सेल्सिअसने भारतामध्ये एकंदरीत तापमान वाढ आढळते. रात्रीचं तापमान जे आहे 0.4 डिग्री सेल्सिअसने वाढत आहे. दिवसाचं तापमान हे 0.63 डिग्री सेल्सिअसने वाढल्याचं दिसतं. पण यासोबतच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी फ्युचर प्रोजेक्शन्स केले, म्हणजे भविष्यामध्ये नेमकं काय घडणार आहे त्याबद्दल इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलंय. आणि मग या संदर्भात IMD म्हणतं की भविष्यामध्ये भारतामध्ये स्पेसिफिकली और एव्हाना जगामध्ये सुद्धा दिवसापेक्षा रात्रीचे तापमान जास्त वाढते. त्याबद्दल काही आकडे पण इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेले आहेत. तर IMD म्हणतंय की दिवसाचं जे काही तापमान वाढणार आहे ते जवळजवळ 4 किंवा 4.5 डिग्री सेल्सिअसने तर वाढेल, पण रात्रीचं तापमान हे कुठेतरी 5 ते 5.5 डिग्री सेल्सिअसने आपल्याला वाढताना दिसेल. आणि त्याचं एक प्रमुख कारण या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यात आलं आहे, ते म्हणजे अर्बनायझेशन. स्पेसिफिकली अर्बन एरियाजमध्ये हे नाईट टाइम टेम्परेचर राईज एक मोठी फिनॉमिना आपल्याला दिसून येईल. कारण की आतापर्यंत आपण अर्बन हीट आयलंडची चर्चा करत होतो आणि त्याच्याच सोबत हे नाईट टाइम हीट आयलंड्स आपल्याला तयार होताना दिसतील भविष्यामध्ये. आणि त्या संदर्भात मग आणखी काही आकडेवारी गोळा करण्यात आली. एक स्पेसिफिक एक इंटरेस्टिंग आकडा जो तुम्ही तुमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या उत्तरामध्ये लिहू शकता, तो अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आकडा आहे. अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने डेली डेथचा रेकॉर्ड क्रिएट केला आणि त्यामध्ये हे दिसून आलं, जर रात्रीचं तापमान जास्त वाढत आहे तर एकंदरीत जे डेथ रेकॉर्ड होत आहे त्यांचा आकडा सुद्धा वाढतोय. राईट, त्याचे स्पेसिफिक नंबर्स आहेत, तेवढीच नंबर देण्याची या ठिकाणी गरज नाहीये, पण आपल्याला हे कोरिलेशन या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा जिओग्राफीमध्ये जेव्हा तुम्ही अर्बन हीट आयलंड बद्दल लिहिता त्यामध्ये तुम्हाला ही आकडेवारी मेन्शन करणं किंवा ही फिनॉमिना मेन्शन करणं अत्यंत आवश्यक असेल. खूप इंटरेस्टिंग फिनॉमिना आहे. भविष्यामध्ये काय होईल ते बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या संदर्भात प्रिपेअर्डनेस करणं अत्यंत गरजेचं आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही जी काही अर्बन हीट आयलंड किंवा नाईट टाइम हीट आयलंड्स तयार होत आहेत त्या संदर्भात काय काय प्रिपेअर्डनेस केली जाऊ शकते. थँक्यू एव्हरीवन.